चाललो शेतामध्ये. म्हणजे काल पाणी आला होता चांगला धन्नाट्या. तसेच 4-5 दिवसापूर्वी चांगला पाणी आला होता. एक कपाशी टिपणं केली, आमची पेरणी केली. 2-3 दिवसापूर्वी कोंब आलते म्हणे सांगे आमचं लहान भाऊ. आता ते कोंब वाढले का या कालच्या पाण्याने वाफते येते वर, ते जाऊन पाहतो म्हटलं शेतामध्ये. तर आता हे चाललो मी आता त्यासाठी जाऊन पाहू म्हणलं कपाशी वापली का, वापणार आहे का, कसं काय पाहू म्हणलं. जाऊन पाहतो आता मी शेतामध्ये कसं काय. तर जात असतं हे बघा शेतामध्ये बाया कपाशीची टोबणी करत आहे. तर कसं आहे आता असं 29 तारीख आहे जून महिन्याची, उद्या 30 तारीख आहे. उद्याच्या पलीकडे टिबायला जमत नाही असा यावर्षीच्या काळाला खराब. आता एकूण तिकून जूनच्या शेवटी पाणी येत आहे, त्यामुळे लोकांनी आता पेरण्या चालू केल्या. आता हे असं पाणी घेऊन सांगलं पाहिजे रस्त्यात. अजून हिरवं काही यायचंच आहे बघा, कारण तर पावसाळा खरा आत्ता चालू झाला जून महिन्याच्या शेवटी. जुलै महिन्यात कसं आहे माहीत नाही, ऑगस्ट महिन्यात कसं आहे तेही माहीत नाही. पण तसं सांगलं जाते का ऑगस्ट महिन्याच्या पलीकडेच जास्त पाऊस येईल असं सांगताय. आता पाहू आता जे होईल ते. आता हे बघा हे जे लोट आहे ना वगर, या वगरात परवा एक याचा साप होता. मी बंडी घेऊन जातो तो टिबणं करासाठी, सारे फाडासाठी. तर आऊत घेऊन तर तिथं साप होता. मी येतच बैलाला थांबवलं, बैलाले. साप तिथं होता, पोहत तिथं गेला. जाऊ दे याला, तिथपर्यंत आला मग हाकलली बाई आपली बंडी बैल. असं राहते आता या पावसामुळे येणाऱ्या गढूळ पाण्यामध्ये साप मापं राहू शकते, म्हणून काळजी घेतली पाहिजे. आता तिकडं आपला रस्ता आहे, इकडून येते वगर. अजून लोकांची पेरणी काहीच नाही. आणि इकडे सुद्धा जाते आता या शेतामध्ये, हा वगर जाते शेतातून तिकडं चालला मग नदीले. जातो आता मी जशा इथून वाट काढत. एकंदर निसर्गाने अजूनही सुंदर रूप धारण केलं नाही. आता होईन, आता थोडं आता होईन हिरं कंच जिकडं तिकडं. आपल्या आता पाय फसायला लागली. रस्त्याच्या दुथरपा बघा कसं पाणी साचलं, आणि जागोजागी असं पाणी साचून आहे. पायले आपल्या चिखल पकडला चप्पलले, पण कस्तरी चालताय चप्पल येताव आता कस्तरी. आता तिकडं आहे आपलं वावर. आता असे आता पाय फसायला लागले, चप्पल काढाच लागन. वावरात येऊन पाहिलं तर दुःखी झालं मन, कारण तर बियाणं सडून गेलं. हे बघा ह्यागीन तासामध्ये काहीच नाही. हे बघा पाहून घे, काहीच नाही सडलं आमचं बियाणं, वापलंच नाही. इकून तिकून पैसा काढला, टिपणं केलं, हे वापलं नाही. कसं करायचं जीवन जगाचं कसं. एक अर्ध वापून आहे, कुठं एक अर्ध वापून आहे. दुःखी झालं मन भावानो, लई बाद आहे कपाशी आपल्या. का करावं, कसं जीवन जगा कंडिशन आहे. आता उद्या कपाशी आणून टिबास लागन, नाही जमत. कारण तर आता दिवस चांगले निघून बोललाय जागा. अदस यायला पाणी होतं, सुमित्र गेले दुसऱ्याच्या कामाले. मी इकडे चेक करायसाठी आलो. अदस पाणी होतं सुमित्राला आणायला. दुपारी सुमित्राला घेऊन यायच लागेल, जर एखादी 22पर्यंत पालन, कारण तर पटपट झालं पाहिजे हे काम. आता काम माथे निघते, सरल्या बाकीच्या बियाणं टिपल्याशिवाय जमत नाही. आता उपाय नाही राहिला, आता निघत नाही ते. आता कपाशात निघलं नाही, आणि ह्या गवत पहिलं होईल आणि कपाशा मागून निघेन, मग अशी कंडिशन येणार आहे. गवत मोठ्यालं, कपाशाला लहान. कसं करायचं. तणनाशक फवाराव, तणनाशकाला पैसा कुठून आणायचा. आवताले पैसा कुठून आणायचा. आपल्याकडे आता बैल नाही राहिले, बैल इकून टाकले दुष्काळामध्ये, मागं जशी केली 2-4 महिन्यापूर्वी. आता हे वापरून का नाही, कंडिशन खराब आहे. आता आणखी लई बाद आहे भावना. आता लोकांकडून पैसे काढून बियाणं विकत घेतलं, खत विकत घेतलं, त्याचा पैसा द्यायचा कुठून. हां, जीवन जगाचं कसं, मोठा प्रश्न आहे. आता कपाशीचा हंगाम गेला. आता उद्या 30 तारखेपासूनच्या पुढं कपाशी टिपता येत नाही. का पेरावं अशी कंडिशन. आमची गोटाळ जमीन का होईल या जमिनीमध्ये. शेती पडली यावर्षी भावनो. गेलं हंगाम फोकट यावर्षी. गेल्या वर्षी दुष्काळा निघलं, त्याच्या पहिलं शेळ्या मेल्या. यावर्षी पुन्हा दुष्काळ आला. जीवन जगाचं कसं, हा प्रश्न अनुत्तरित आहे. आम्हाला सांगता येत नाही, तोंडातून शब्द फुटत नाही. कसं सांगावं ते कळत नाही.
एवढा ताणतणाव डोक्यावर आहे. तसं जीवन जगाचं बायका पोरं कसे जगवायचे काय सांगावं तुम्हाला. मन लागत नाही, व्हिडिओ काढूशा वाटत नाही. भावनो खराब लागते, का खराब असं वाटते जीवाचं. म्हणून आता मी हा व्हिडिओ यातच थांबवतो. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि कसा वाटला आमचं जीवन शेतकऱ्याचं सांगा तुम्ही कमेंटमध्ये. वाटल्यास व्हिडिओला हाईप करा, तेवढंच आपलं व्हिडिओ पुढे जाऊ शकते. कसं आहे, आपलं चॅनलच्या भविष्यात जीवन तरी जगन असं आम्हाला आशा वाटते. तुमचा हा सपोर्ट असला तर आम्ही पुढे जाऊ शकतो, नाहीतर आम्ही रसा तडाले जातो. जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहता आमचे गावाकडचे व्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.